नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण चाललेलो आहोत आमच्या येथील एका देवस्थानाजवळ. त्या देवस्थानाचं नाव आहे नांदिया आणि ह्या नांद्याचं आज गावातील ब्राह्मण पूजन करतात आणि त्याचा नैवेद्य म्हणून जेवण वाढलं जातं. तर ह्या नांद्याच्या तीर्थप्रसादासाठी आता आपण तिथे जाणार आहोत. चला तर मग. रूढी, परंपरा, संस्कृती यांचा जपलेला ठेवा म्हणजे कोकण. कोकणात आजही आपण जाल तर अनेक परंपरा, रूढी आपल्याला पाहायला मिळतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येणारा हा अनमोल ठेवा आजही आपल्याला पाहायला मिळतो. त्यातीलच ही एक परंपरा, ती म्हणजे नांदियाची. आणि आपल्याला जो हा समोर भला मोठा वृक्ष दिसतोय तो आहे आंब्याचा. आणि ह्या आंब्याच्या वृक्षाखाली आहे गोवळ देवाचं स्थान. आणि आपल्याला समोरच ही दिसणारी आहे वाघाची मूर्ती, मातीपासून बनवलेली. तर ह्या गोवळ देवाला दरवर्षी पूजलं जातं. त्याच्याकडे गारण घातलं जातं की आमच्या शेतकऱ्यांच्या गाई वासरांचं तू रक्षण कर म्हणून. आणि आता आपण नांद्याला तर आलोच आहोत, नांद्या देवस्थानाकडे. तर हळूहळू गावातील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. तसं इथे यायला मला थोडा उशीरच झाला, कारण नांद्यामध्ये देवाचं पूजन झालं होतं आणि येणाऱ्या प्रत्येकाला गंधटिकली लावली जात होती. आणि आत्ता वेळ होती ती म्हणजे देवाला गाराणं घालण्याची. आणि देवाला गाराणं घालण्यासाठी आता प्रत्येकजण त्या दिशेने निघाला होता. त्या नंदीच्या वरती कशी भटजी करून पूजा केली, गणेश पूजाची मान्य करून घे. गावकर चुकीरा चिकन पारत चालू करून राठी भरून घेऊन गावकरच्या रखवाले सामील हो महाराज आई की जय. नैवेद्य दाखवल्याचं कारण मान्य करून घे. गावकर चुकीरा चिकन पारत चालू करून राठी भरून घेऊन गावकरच्या रखवाले सामील महाराज घाला. दोन झिलांचं लग्न ह्या वर्षी होऊ हव्या. नंतर काका नंतर हा बरं नंतर आपण जेव्हा ह्या करतो ना बरोबर हात पेटीचे नारळ ठेवणार तेव्हा नवशी बोलाया. जय श्रीराम. बोला पावना देवी माते जय महाराज की जय. मंगलमूर्ती. देवाची व्यवस्थितरित्या पूजा अर्चा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून देवाकडे ग्रामस्थांनी गाराणं घालून झालं. आणि आता वेळ होती ती जेवणाची. तसं तर प्रत्येक देवाच्या पूजेमध्ये तीर्थप्रसाद हा असतोच, पण ह्या देवस्थानाजवळ जो तीर्थप्रसाद किंवा जे जेवण असतं ते स्वतः भटजी बनवतात. आणि त्या तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थ या ठिकाणी येतात. आणि समोरच दिसणारे हे आहेत आमच्या गावचे भटजी काका. आपण जाणून घेऊया की नांद्या हा कोणत्या संदर्भात केला जातो. दरवर्षी देवाचा राठीचं काम आहे हे. दरवर्षी इथे करतो आणि मग देव घेऊन
पौर्णिमेला खाली येतो. पौर्णिमेला खोळीच्या हे शेवटचं काम आमचं राठीचं वर्षाचं. वर्षाचं. मग हे जेवण बिवण असतं ते तुम्हीच हा, बनवा? आम्ही स्वतः बनवतो, आमचाच खर्च वगैरे, आणि देवाची सेवा करतो त्या निमित्तार्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि बघता बघता जेवणाला सुरुवात झाली. गावातील सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या बाजूला मांडीला मांडी लावून पंक्तीने जेवायला बसले. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा वेळ अगदी सुरेख होता. या ठिकाणी वनभोजनाचा आनंदही तितकाच येत होता. काही हौशी मंडळी लोकांना जेवण वाढण्याचं काम या ठिकाणी करत होते. जेवणामध्ये होतं भात, डाळ आणि कोकणातील सुप्रसिद्ध सोलकढी आणि बटाट्याची भाजी. आता मी देखील जेवणाला सुरुवात करतो. जेवण झाल्यानंतर नदीवर हात धुवायला आलो आणि ह्या इथे आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजे अगदी नागाने ज्याप्रमाणे विळखा घालावा त्याप्रमाणे विळखा घातलेल्या अगदी भल्या मोठ्या अशा रानवेली. बाजूनी वाहणारी ही सुंदर अशी नदी, त्यावर असणारी ही देवराई आणि त्या देवराईला सोबत करणाऱ्या या भल्या मोठ्या रानवेली. गरमीचे दिवस चालू झाले आणि उन्हाचे चटके जाणवू लागले, पण ह्या अशा देवराईमुळे आणि अशा या भल्या मोठ्या वृक्षांमुळे या इथे कोणत्याही प्रकारचा उष्मा जाणवत नव्हता. आणि अशा ठिकाणी आल्यानंतरच आपल्याला झाडांचं खरं महत्त्व काय असतं ते जाणवतं. आता वाढणारी मंडळी जेवायला बसली आणि मी निघालो पुन्हा गोवळदेवाच्या येथील
भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसायला. या इथे तुम्हाला पाहायला मिळतच असेल ऊसाची शेती. आजूबाजूला ऊस लावणी झाली आहे आणि काही मंडळी भल्या मोठ्या ह्या वृक्षाखाली अगदी छान वारा घेत बसलीत. आता पुन्हा वेळ होती ती गाठी भेटीची नारळ देण्याची, म्हणजेच एखादा नवस पूर्ण झाला असेल तो नवस फेडण्याची, किंवा एखादा नवीन नवस असेल तर तो सांगण्याची. त्यासाठी सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र आले. बाबा निघाव काय काय नाव लावशी का विरामना बारच्या चवाट्या बारच्या पुरवसा नांदिया कुरकाय शिंगवत तळ्या होळ्यात तळ्या भेद आहे ना 5 रुपयांची बाई मतदाबिनी. या वार्षिकी कशी नांदियाची कशी गणेश पूजा झाली त्याची वार्षिकी फळ ठेवलेला असा आपला वार्षिकी हे मान्य करून घे. गावघर सुखी राग चिकन पारत तालुकांनी राठी भरून घेऊन गावाघरच्या राखवाला एक सामील हो महाराज आहे. वाढव रे वाढव फळ वाढव. आता कोणती याची हातभेटीची वगैरे हे करा एका याच्यात घाला. हो एका एका फोडी काढून ठेव. या 2 फोडी काढून ठेवा शेंडीची. काय नाव लावशी का विरामना बारच्या चवाट्या बारच्या पुरवसा नांदिया कुलकाय शिंगवत तळ्या होळ्यात तळ्या भेळ द्याना 5 रुपयांची बाई मतदाबिनी. तर हे नांदिया महाराजा कसा लेकरांच्या पुढ्यात फळा ठेवलेली असत, लाजेची लहानी ठेवलेली हातपेटीची जसजशी ठेवलेली असत तसं त्यांच्या मुला बाळांना सांभाळ करून नोकरी त्यांच्या घेऊन पुढे त्यांच्या कुटुंबाच्या राखवाले सामील महाराज आहे. नवस कोणते आहेत का आणि नमुना नाही ठेवलेलं कोणतं काय नमस. हा बोला काकांचं बरं आहे. काकांचा बोलाचा ना मुलाच्या लग्नाची संध्या ना. बाबा निघाव काय काय नाव लावशी का विरामना बारच्या चवाट्या बारच्या पुरवसा नांदिया कुरकाय शिंगवत तळ्या होळ्यात तळ्या भेळ द्याना 5 रुपयांची बाई मतदाबिनी. तशी ते नांदिया महाराजाची भटजी आपली सेवा चाकरी करता असत नांदिया महाराजा. मग त्यांचा असा म्हणणं काकांचा माझ्या मुलांची लग्न झालेली असत. मग 2 मुलांची लग्नात कसा वर्षाला त्यांची लग्न हो काही कसल्या गोष्टीचं काय जरी अडचण असलं तुझ्या पायाखाली घालून देऊ आणि त्यांना अनु खात्री पटूची असं ह्या काम झाल्यावर पुढच्या टायमात सोयीच्या नवसाची पेड करती राखवाल एक सामील महाराज आहे. जय गावचे नवस गाराणी सांगून झाल्यानंतर देवाला आलेल्या नारळांची खिरापत झाली. तो खिरापतीचा प्रसाद घेऊन आता आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.